शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. पलूसमध्ये संडे सॉफ्टबॉल लीगचा धडाका. पुणे संघाने मारली बाजी. सॉफ्टबॉल हा खेळ करिअरचे मोठे माध्यम. प्रदीप कदम. क्रीडा क्षेत्रातील वाढत्या संधी आणि खेळाडूंचा उत्साह यांच्या जोरावर पलूस येथील भारती विद्यापीठ प्रशालेच्या मैदानावर संडे सॉफ्टबॉल लीग स्पर्धा अत्यंत दिमाखात संपन्न झाली. पश्चिम महाराष्ट्र सॉफ्टबॉल अकॅडमी पलूस यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत पुणे संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर नाव कोरले, तर कराड आणि सांगलीच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी सॉफ्टबॉल खेळाच्या यशाचा गौरव केला. ते म्हणाले, सॉफ्टबॉल हा केवळ खेळ राहिला नसून करिअरचे मोठे माध्यम बनला आहे. आज हजारो विद्यार्थी या खेळामुळे शासकीय नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी त्यांनी पालघरहून खास खेळण्यासाठी आलेले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रितेश पाटील यांचे विशेष कौतुक केले आणि भविष्यात या खेळाच्या प्रसारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. या लीगमध्ये पुणे, सोलापूर, कराड, सांगली आणि कोल्हापूर अशा 5 मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला होता. RPS सॉफ्टबॉलचे उद्योजक ऋषिकेश गरड यांनी स्वतः कोल्हापूर संघातून मैदानात उतरून खेळाचा आनंद लुटला, जे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले. सांगली जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अभय बिराज यांनी जिल्ह्याने आजवर राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला, तर संतोष साळुंके यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केलं. स्पर्धेचे नेटके संयोजन योगेश कुराडे, अभिलाष सिसाळ, गणेश पाटील, नितीन हिंगमिरे आणि चेतन एडके यांनी केले. विजेत्या संघांना प्रदीप कदम यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले. यावेळी आमिर पठाण, संजय शिंदे, तानाजी जाधव यासह राष्ट्रीय खेळाडू सूरज आणि अतुल खोत उपस्थित होते. खेळाडूंच्या उत्साहपूर्ण सहभागाने पलूसचे मैदान दिवसभर गजबजले होते. भारती विद्यापीठ प्रशालेमध्ये संडे सॉफ्टबॉल लीग आपण आयोजित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून 5 संघ आलेले आहेत. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर असे 5 संघ आलेले आहेत. या स्पर्धा घेण्याचा हेतू म्हणजे आजकाल ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात त्यामध्ये खेळत असताना फक्त वर्षातून एकदा स्पर्धा होतात, पण त्या स्पर्धेला जी मेहनत किंवा जे परिश्रम घ्यावे लागतात त्याचा कुठंतरी आपण मेळ घालायसाठी अशा ज्या टॉपच्या टीम आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना बोलवून त्यांच्यासोबत आपले जे पश्चिम महाराष्ट्रातले संघ आहेत त्यांच्यासोबत आपण त्यांना खेळायला लावून चांगली स्पर्धा निर्माण करून चांगला गेम व्हावा ह्या हेतूने ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याबद्दल इथं ज्या टीम आल्या त्या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद.